मिसिंग लिंक बद्दल बोलणं म्हणजे महाराष्ट्राचा अपमान कसा? राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल. बघून घेण्याची भाषा मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. मिसिंग लिंक वरून राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला. राम मंदिराच्या चोरीबद्दल बोलणं हा धर्माचा अपमान कसा? राम मंदिरातील देणगी चोरीवरून राज ठाकरेंचा भाजपवरच निशाणा. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीवरून खासदार संजय राऊतांची तीव्र नाराजी. पवार गद्दारांना प्रतिष्ठा देत आहेत, यामुळे आमचं मन दुखावलं. राऊतांची प्रतिक्रिया. बैठकीसाठी राष्ट्रवादी भवन वायबी चव्हाण सेंटरचं ओस पडलं होतं का? राऊतांचा प्रश्न. शरद पवारांच्या भेटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ही पहिली प्रतिक्रिया. भेटीमुळे कोणाच्या पोटात दुखत असेल तर आपला दवाखान्यामध्ये उपचार घ्या. शिंदेंचा विरोधकांना खोचक टोला. ठाण्यातल्या लुईसवाडी परिसरात झाड पडून जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू. सोमवारी झाड कोसळल्यानं छाती आणि डोक्याला झाली होती गंभीर जखम. मुसळधार पावसानंतर वसई विरारमधील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर. अजूनही काही ठिकाणी पाणी साचलेलं. उद्यापासून नुकसानीचे पंचनामे होणार. पालकमंत्री गणेश नाईकांची माहिती. हिंगोली जिल्ह्यात मध्यरात्री भूकंपाचे धक्के. वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ आणि हिंगोली तालुक्यात हादरे. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे आणि शिरळी परिसर भूकंपाचा केंद्रबिंदू. संभाजीनगरमध्ये सिगारेटच्या वादातून 50 वर्षीय व्यक्तीची हत्या. तर मुंबईतल्या मालाडमध्ये भर दिवसात तरुणीवर हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद. मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरू. जानेवारी ते जून 2026 या 6 महिन्यात 465 शेतकऱ्यांनी जीवन संपवलं. मदतीस पात्र 215 कुटुंबापैकी केवळ 108 कुटुंबांनाच आर्थिक मदत. गतवर्षी मराठवाड्यात 1131 शेतकऱ्यांची आत्महत्या. अमेरिका इराण संघर्ष पुन्हा चिघळला. दोन्ही देशांच्या हवाई हल्ल्यामुळे युद्धाचं सावट. कच्च्या तेलाच्या किमती $78.80 प्रति बॅरलवर. जागतिक बाजारासह भारतीय अर्थव्यवस्थेवरही परिणामाची शक्यता.